पण हे असं पहिल्यांदाच घडतंय. आई मला वाटतं हे सगळं त्या संविधानमुळे झालंय. मी आणलेल्या समिधा किचन मध्येच होत्या, मी चेक केल्या ना. मग या नवीन समिधा कोणी आणल्या, कोणी वाहिल्या? हो ना, पूजेची तयारी आपणच केली होती, पण याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही. हे बघा, जे झालं ते झालं, कोणाचं नुकसान नाही ना झालं, मग ठीक आहे. आणि आई, हे पहा, अपशकुन वगैरे असं काहीही नसतं हो. कधी कधी होतात अपघात. आणि तुमची सून म्हणाली ना, त्याप्रमाणे अरिष्ट होतं, टळलं. पण पूजा अर्धवट राहिली ना. हे पहा, आजचा दिवस शुभ आहे. 5 मिनिटानंतरच दुसरा मुहूर्त आहे. हा, चला पूजेला सुरुवात करूया. चला चला. हो चालेल. चला चल ग चल. ही चला 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 चला. पण तुम्ही व्हा पुढे, मी होमकुंड घेऊन चालेल. मला एक कळत नाहीये, हे सगळं घडलंच कसं? आई म्हणते तसं त्या समिधा कोणी टाकल्या असतील? पिहू येतेस का? आले आले. तुम्ही येताय ना? चला. तर पूजा संपन्न झालेली आहे. बाळ, नैवेद्याचं घेऊन ये जरा. हो. बरं, येतो मी. अहो गुरुजी नमस्कार कर. हो, आयुष्यमान भव, नांदा सौख्य भरे. आता तुमच्या आयुष्यातली घरातली सगळी इडापिडा टळून जाणार. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमचे आभार. बरं, येतो. छान झाली ना पूजा? सुरुवातीचा तो गोंधळ सोडला तर बाकी छान झालं. हो ना, एकदम पॉझिटिव्ह वाटतंय घरात. अनु, आवी, तुम्ही दोघे खुश आहात ना? हो दादा, खूप खुश आहोत. अहो, आजपासून आपण एक नवी सुरुवात करूया. दोघं मिळून हे घर, आपला संसार पुन्हा सावरूया. मी मनापासून पूर्ण प्रयत्न करीन अनु. हा, पर मी आलोच, आवरून आलो. मी पण जरा चेहऱ्यावर पाणी मारतो, ते सगळ्यांना. हो 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 जा. आलोच हो आलोच. हा, अनु, हा अगं बघत का उभी राहिलीयस? सगळ्यांना प्रसाद वाट. हो हो आई, विसरलीच. हा. अनु, हा?
सीमा कुठे गेली ग? ती दिसत नाहीये. सीमा वहिनी माहेरी गेल्यात. त्यांच्या आईंना बरं नाहीये, तब्येत जरा जास्त खराब झाली. बरं. काही म्हणा दुर्गाबाई, आज जे झालं ना खूप भयंकर झालं. तुमच्याकडची विघ्न ना संपतच नाही. राग मानू नका, पण सगळीकडे ना चर्चा सुरू आहे. घरात तरुण मुलगी, तिचं काही जमत नाहीये कुठे. असं मी नाही बोलत आहे, बाहेर बोलताय. अहो मध्ये जे काही प्रकरण झालं, अहो त्यामुळे तुमच्या रेवतीचं लग्न ठरणं कठीणच आहे ना. अहो तुम्ही निर्दोष सुटला असाल, पण लोकांना बोलायला काय जातंय? अहो तोंडाला येईल ते बोलत असतात. हो, अगदी तुमच्यासारखंच. नाही म्हणजे आता इतकी वर्ष झालीये तुम्ही आम्हाला ओळखताय, तरी तुम्ही बोलतायच आम्हाला. अगं रागवू नकोस ग, मी काय वाईट हेतून नाही बोलत आहे. मला ना तुझी खरंच काळजी वाटते ना, म्हणून बोलते. ओ प्लीज काकू, माझी काळजी करायची काहीच गरज नाही. आणि माझं लग्न झालं तर झालं, नाही तर नाही. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तू किती दिवस अशी आईकडे राहणार आहेस? बरं दिसतं का ते? अगं माझी नेहा तुझ्याच वयाची आहे. तिला ना 2-2 मुलं झाली आहेत. सगळं वेळेत झालेलं ना बरं असतं. काय हो दुर्गाबाई, मी काही चुकीचं बोलतेय का? तुम्ही तरी कसं ऐकून घेता तिचं? तुम्हाला काळजी नाही वाटत का तिची? कुठल्या आईला मुलीची काळजी वाटणार नाही ग, पण ही ऐकतच नाही. लग्न करायचं नाहीच म्हणते. आणि स्थळ तरी कुठे हल्ली चांगली मिळत आहेत. मला असं वाटतं हिचा हात कोणाला तरी दाखवायला पाहिजे. परत असू द्या. अनु,